मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आले। फसवणूक केल्याचा आरोप विवाहित महिलेने केलेला आहे, तर मानसिक छळ आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। सिद्धांत शिरसाट यांनी आत्महत्येची धमकी देत लग्नासाठी दबाव टाकल्याचा आरोपही करण्यात आलाय। लग्नानंतर जबरदस्तीने गर्भपात घडवून आणला असाही दावा महिलेने केलाय। तर फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची महिलेने मागणी केली आहे। राज्याचे सध्याचे कॅबिनेट मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असलेले संजय शिरसाट, सामाजिक न्याय मंत्री असलेले संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेकडून गंभीर आरोप करण्यात आले। या महिलेने ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस बजावत सिद्धांत यांनी आपली फसवणूक केली असून त्यांच्या विरुद्ध मानसिक व शारीरिक छळ, फसवणूक, धमकी व हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी केली करण्यात येत आहे। वकिलांनी त्या मुलाला नोटीस पाठवलेली आहे की तुम्ही हे जे लग्न केले होते मुंबईमध्ये, चेंबूरमध्ये राहणारी ती मुलगी आहे, तिच्यासोबत लग्न केले होते, त्यांच्याकडे फोटो सगळे आहे आणि एक लीगल नोटीस त्यांना पाठवण्यात आलेली आहे। मग सगळे लोक गप्प का आहे? मला हे प्रश्न विचारायचं आहे। हे आमच्या बाबतीत घडलं असतं तर आमच्या घराच्या समोर 200 मीडियावाले उभे राहिले असते। बघा, या बाबतीमधली मला तरी अजूनपर्यंत कुठलीही माहिती नाही। सिद्धांत शिरसाट यांना मी ओळखत देखील नाही, त्यांची माझी कधी भेट नाही। परंतु जे काही आरोप केले गेलेले आहेत, मला वाटतं त्या बाबतीमध्ये ते स्वतः खुलासा देतील। माननीय मंत्री महोदय देखील त्या बाबतीमध्ये मला वाटतं योग्य तो खुलासा देतील। आणि बघा, शेवटी कायदा हा सगळ्यांसाठी सारखा आहे, त्याच्यामध्ये कुठेही फरक केला जाणार नाही। संजय शिरसाटांचे पुत्र सिद्धांत शिरसाटांवर नेमके काय आरोप आहेत? विवाहित महिलेची फसवणूक, मानसिक शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप सिद्धांत शिरसाट यांच्यावर करण्यात आला। जान्हवी सिद्धांत शिरसाट नामक महिलेने वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावलेली आहे। धमकी आणि हुंडा प्रकरणी अनेक गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सुद्धा करण्यात आली। जान्हवी यांची ओळख सिद्धांत यांच्याशी 2018 मध्ये सोशल मीडियावर झाल्याचा दावा आहे। त्यानंतर चेंबूर इथल्या एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेटीचा दावा सुद्धा करण्यात आला। सिद्धांत यांनी वारंवार आत्महत्येची धमकी देऊन लग्नासाठी दबाव टाकला असं महिलेनं म्हटलंय। 14 जानेवारी 2022 रोजी दोघांचं बौद्ध पद्धतीनं लग्नही झालं असंही महिलेनं म्हटलं। सिद्धांत यांनी जबरदस्तीनं गर्भपात करवून आणला असाही दावा महिलेनं केला। लग्नानंतर सिद्धांत यांच्या वागणुकीमध्ये बदल झाला असा आरोप महिलेनं केला। तर चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगून संभाजीनगर इथं घेऊन जाण्यास नकार दिला असाही महिलेचा दावा आहे। पोलिसांकडे गेलीस तर आत्महत्या करीन अशी धमकी दिली असंही महिलेनं म्हटलं। तुझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करीन अशा स्वरूपाच्या धमक्या सुद्धा दिल्या गेल्या असा दावा महिलेचा आहे। 20 डिसेंबर 2024 रोजी शाहूनगर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित महिलेनं तक्रार दाखल केल्याचाही दावा आहे। संजय शिरसाट मंत्री असल्यामुळे पोलीस कारवाई न करता प्रकरण दाबत असल्याचाही आरोप याचद्वारे करण्यात आला। तर याच संदर्भात आणखी एक मोठी बातमी समोर येते। सिद्धांत शिरसाटांवरील आरोप जान्हवी यांनी मागे घेतलेले आहेत। माझ्या व्यक्तिगत प्रकरणाचा लोकांनी फायदा घेतला असं जान्हवी यांनी म्हटलेलं आहे। ज्या महिलेने ही तक्रार दिलेली होती, जान्हवी सिद्धांत शिरसाट असं नाव होतं, त्या महिलेनं आता ही तक्रार, हे आरोप मागे घेतलेले आहेत। माझ्या व्यक्तिगत मुद्द्यांचा लोकांनी फायदा घेतला असं म्हणत जान्हवी सिद्धांत शिरसाट यांनी सिद्धांत शिरसाट यांच्यावर केलेले आरोप मागे घेतलेले आहेत। माझा पारिवारिक प्रश्न आहे आणि माझा मॅटर आहे, हा माझा पर्सनल मॅटर आहे। मला असं मी सांगू इच्छिते की लोकांनी याच्यामध्ये फायदा घेऊ नये। मी आज जो काही हा मॅटर आहे मी क्लोज केलेला आहे। मला हा पुढे विषय वाढवायचा नाहीये। माझा पर्सनल गोष्टीमध्ये काही लोक थोडंसं म्हणजे खूप काही जास्त बोलत आहे आणि ह्याला मसालेदार सगळ्या गोष्टी, सगळं चांगलं मसालेदार करून टीव्हीवर मला आणि माझे फॅमिली आहे त्यांना सगळ्यांना ट्रोल करत आहे।
सिद्धांत शिरसाट यांच्यावर जान्हवी यांनी आरोप केलेले होते. जान्हवी यांनी आता ते आरोप मागे घेतलेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकली. हा माझा व्यक्तिगत मुद्दा आहे, लोकांनी त्याचा तो मुद्दा फार वाढवला असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता त्यांनी ते आरोप मागे घेतलेले आहेत. गंभीर आरोप करण्यात आलेले होते. सिद्धांत शिरसाट मुळात कोण आहेत तर संजय शिरसाट, जे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. सामाजिक न्याय हे खातं ज्यांच्याकडे आहे त्या संजय शिरसाटांचे पुत्र म्हणजे सिद्धांत संजय शिरसाट. याच सिद्धांत संजय शिरसाट यांच्यावर जान्हवी यांनी काही गंभीर आरोप केलेले होते आणि त्यानंतर आता त्यांनी ते आरोप मागे सुद्धा घेतलेले आहेत. खरं तर कायदेशीर नोटीस बजावण्यात आलेली होती जान्हवी यांच्याकडून आणि आता आज त्यांची ही जी प्रतिक्रिया समोर येते त्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी आपण आरोप मागे घेत आहोत असं म्हटलेलं आहे. सिद्धांत शिरसाटांवरील आरोप जान्हवी यांनी मागे घेतलेले आहेत. माजी खासदार इम्तियाज जलील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. इम्तियाज जलीलजी, तुम्ही आज सकाळी पत्रकार परिषद घेतली होती, हा मुद्दा तुम्ही मांडलेला होता, या मुद्द्याकडे सर्वांचं लक्ष तुम्ही वेधलेलं होतं. त्यानंतर आता ज्या तक्रारदार महिला आहेत जान्हवी, त्या स्वतः आपण आपली जी तक्रार आहे किंवा आपले जे आरोप आहेत ते मागे घेतोय असं म्हणतायत. काय नेमकं कारण असू शकतं या सगळ्या मागे? याच्या मागे दोनच कारण होऊ शकतं. एक तर सर्वप्रथम हे खूप गंभीर प्रकरण होतं. मंत्र्यांचा मुलगा होता म्हणून कोणीही याच्या बाबतीत दखल घ्यायला तयार नाही होते. 3 दिवस झाले कोणीही याच्या बाबतीत छापायला तयार नाही होते. मी पत्रकारांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित करत आहे. नाहीतर एका हायकोर्टाचा वकील एका मंत्र्याच्या मुलाला नोटीस पाठवतो आणि त्याची दखल कोणीही घेत नाही. त्याचे सगळे फोटोज अवेलेबल आहे, सोशल मीडियावर फोटोज अवेलेबल आहे. कशा प्रकारे या माणसाने त्या मुलीला बंदूक त्याच्या डोक्यावर ठेवून धमकी देतो की तू माझ्याशी लग्न कर, नाही केलं तर मी आत्महत्या करेल. म्हणजे याच्यातून एक तर केस रजिस्टर व्हायला पाहिजे, आत्महत्याचा प्रयत्न करणं, लायसन्स त्याच्याकडे आहे का नाही आहे, हे सगळं प्रकरण. दुसरं म्हणजे हे जेव्हा प्रकरण बाहेर येतं मग कशा प्रकारे त्याला धमकावण्याचा प्रयत्न, त्या सगळ्या तक्रारीमध्ये नोंद झालेली आहे की माझा बाप जे आहे ते एकनाथ शिंदेचा खूप जवळचा आहे, खूप पॉवरफुल आहे, तुला हे करून टाकेल, तुला ते करून टाकेल. आता ही मुलगी 3 दिवसानंतर हे म्हणते की मी सगळं आमचे आरोप परत घेत आहे. मग तिच्यावर ही केस रजिस्टर व्हायला पाहिजे असं झालं असेल तर. आणि मागच्या 3-4 दिवसामध्ये तिचं सगळं कॉल रेकॉर्डिंग बाहेर काढण्याची आवश्यकता आहे की कोणी कोणी तिला कॉल केलं, कुणाच्या संबंधात होती. आमच्या माहितीप्रमाणे बीडच्या एका महिला नेत्याच्या जे पत्नी आहे ती तिच्याशी हे करत होती, डायलॉग करत होती संजय शिरसाटच्या वतीने. हे सगळं प्रकरण बाहेर आला तर आपल्याला कळेल की आज महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे. पुण्याचं जे प्रकरण आहे हगवणेबाईचा ते आता थंड झालं नाही आणि दुसरं प्रकरण बाहेर येतं. म्हणजे मंत्र्यांचा पुत्र हेच संजय शिरसाट आहे जे ट्रिपल तलाकच्या वेळी इतकं ओरडत होते की मुस्लिम महिला एक लग्न करते है छोड़ देते हैं, दूसरी करते हैं छोड़ देते हैं. अरे तुमच्या स्वतःच्या घरामध्ये काय चाललेलं आहे हे तुम्हाला माहित नाही आहे? काय तुम्ही पैशाच्या जोरावर अशाच मुलींचा हे करणार आहे का? काही दिवसापूर्वीच्या माणसाने दुसरं लग्न केलं, पहिली बायकोला सोडलं, दुसरा लग्न केला आणि आता हे मुंबईचं प्रकरण बाहेर आलं तर तुम्ही धमकावण्याचा प्रयत्न करता. म्हणजे तुम्ही मला हे प्रश्न विचारण्याच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारा की हे तुमची लाडली बहिणी आहे का सगळे? हे लाडली बहीण प्रकल्प तुम्ही जे महाराष्ट्रामध्ये खूप जोरात लागले होते आणि ज्या प्रकारे तुम्ही तुमचा आणि पार्टीचा स्वतःचा फायदा करून घेतला, एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेब, हे तुमची लाडली बहीण अशा प्रकारे तुम्ही लाड करणार आहे का? नाही, खरं इम्तियाज जलीलजी, तुम्ही दुसरा जो मुद्दा मांडलात ना की कोणीतरी डायलॉग करत होतं, नेमकं कोणाशी बोलणं होत होतं, काय बोलणं होत होतं, तो मुद्दा, तो अँगल फार महत्वाचा आहे. त्या अनुषंगाने तपास होणं गरजेचं आहे. तपास होतो का याकडे आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद, तुम्ही ही सगळी सविस्तर प्रतिक्रिया दिलीत यासाठी.